देवठाण येथे कार्यकर्त्यांनी दारू पकडली, मुद्देमाल हस्तगत, दारू विक्रेता फरार, पोलीस आरोपीच्या शोधात। अकोले तालुक्यातील देवठाण येथे अवैध दारू विक्री प्रकरण फार गाजले असून दारू विक्रेत्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या तयारीत देवठाण ग्रामस्थ दिसत आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इंदिरानगर अंगणवाडी केंद्र यांच्या प्रांगणात दररोज अवैध दारू विक्री चालते। आढाळा विद्यालयात व ज्युनियर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दारू विक्री केली जाते, अशी खबर ग्रामस्थांना परिसरातील नागरिकांनी दिली। दारूबंदीचे कार्यकर्ते कॉम्रेड तुळशीराम कातोरे हे आज शुक्रवारी सकाळी 9 वाजता त्यांच्या घरून गावात येत असताना त्यांना ही खबर लागली। अवैध दारू विक्री करणारा इसम व त्याच्याकडे असलेली देशी व विदेशी दारू पकडली। अवैध विक्रेत्याकडे असलेली दारू टाकून ग्रामस्थांच्या गराड्यात असलेला आरोपी फरार झाला। कॉम्रेड तुळशीराम कातोरे व अगस्ती कारखान्याचे संचालक सुधीर शेळके इतर ग्रामस्थांनी ही बाब पोलिसांना कळवली। पोलीस तातडीने देवठाणला रवाना झाले। सापडलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करून दारू हस्तगत केली। पोलीस कॉन्स्टेबल कैलास घुले व कॉन्स्टेबल अविनाश गोडगे हे घटनास्थळी आले होते। त्यांनी पंचनामा केला। याप्रसंगी पोलीस पाटील राधाकृष्ण जोरवर हे उपस्थित होते। याप्रसंगी सुधीर शेळके, अनिल सहाने, जालिंदर बोडके, वकील विजय आव्हाड, अशोक एलमामे, महेश सोनवणे सर, डॉक्टर संभाजी नागरे, दिलीप जोरवर, खेमा पथवे, हौशीराम कातोरे आदी उपस्थित होते। 2 नंबरचे 11 धंदे चालू झाले। या धंद्याला डिपार्टमेंट जबाबदार आणि या धंद्याचा कार्यवाही नाही झाली। आजचा पंचनामा, आजची तारीख, आजची तिची प्रत ग्रामपंचायतीत येऊन देणे आणि केस कोर्टात गेली पाहिजे आणि दारूवाला धरला याचा बंदोबस्त। आज सकाळी साधारणतः 9:30 वाजता या ठिकाणी जात असताना एक दारू विक्रेता या ठिकाणी खरं तर अंगणवाडीच्या कोपऱ्यावर तो दारू विकत असताना मी बघितलं। त्याला सहज सांगितलं, इथं अंगणवाडी समाज मंदिर आहे, मोठे पलीकडे इथं सरकारी दवाखाना आहे, परंतु त्याची मुगरळीच इतकी होती का पैशापुढं यांना समोरचा व्यक्ती कोण आहे हे सुद्धा दिसायला त्यांना कमी पडलेलं आहे। खरं तर काल परवा ग्रामसभेमध्ये ठराव झाला की या गावामध्ये दारू बंद झाली पाहिजे, जुगार मटका बंद झाली पाहिजे। मी नेहमीच फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून देवठाण ग्रामस्थ असतील, अकोल्यातील ग्रामस्थ असतील, तमाम नागरिक असतील यांना जागृत करण्याचं काम करतो की व्यसनाहारी जे गेलेले आहेत त्यांचं कुटुंब अक्षरशः कोणत्या हालाकीमध्ये जीवन जगतंय आपण जवळून बघितलेले। काहींच्या अक्षरशः घरं उद्ध्वस्त झालेली आहे। आज नव्यानं जी काही तरुण पिढी उभी राहते ती सुद्धा जर व्यसनाहारी जात असेल तर भविष्यामध्ये ही देशाला धोकादायक घंटा आहे। आणि म्हणून मला वाटतंय की या तालुक्यामध्येच काय देशामध्ये सरकारनं लक्ष घातलं पाहिजे, तरुण पिढी वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। अनेक वेळा पत्रव्यवहार केलेले, परंतु म्हणावं तशी प्रशासन काही दखल घेत नाही आणि म्हणून नाविलाजानं आम्हाला आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना, तळमळीच्या कार्यकर्त्यांना वाटतं युवक वाचला पाहिजे। म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वाटतंय का आता हातात यंत्रणा घेतल्याशिवाय पर्याय नाही, कारण पोलीस यंत्रणा इथं येते, येतात आणि विक्रेते फरार होतात। अनेक दिवसापूर्वी तेच झालं, आताही तेच होतंय। आम्हाला अपेक्षा वाटते का पोलीस यंत्रणा इथं आल्यानंतर काहीतरी कारवाई झाली पाहिजे। जे दारू विक्रेते त्यांना या तालुक्यातून हद्दपार केलं पाहिजे, त्यांना नोटिसा दिल्या पाहिजे आणि कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। भविष्यामध्ये जर समजा असंच चालू राहिलं तर आम्हाला सर्व ग्रामस्थांना, एक पोलीस यंत्रणा असेल, सर्व प्रशासकीय यंत्रणेला आम्हाला विनंती करायची, जर तुम्ही कारवाई करणार नसेल, दारू विक्रेत्यांना जर तुम्ही या तालुक्याच्या हद्दपार करणार नसेल तर आम्हाला सर्व ग्रामस्थांना, तरुणांना एकत्र यावं लागेल आणि तुमच्या विरोधामध्ये खंबीरपणाने उभे राहावं लागेल। त्यावेळेस मात्र प्रशासनाचा जर या ठिकाणी जर समजा कायदे व्यवस्था जर बिघडली तर ती सर्व जबाबदारी या प्रशासनाची असेल, कारण आपण